करण्यापूर्वी याचं कथानक असं की एक खेडेगाव आहे. त्या खेडेगावात एक गर्भ श्रीमंत शेतकरी, त्याच्या घरचं नाव आहे आप्पा. या आप्पाचा थोरला लोक प्रभाकर. तर या प्रभाकराच्या घरात आत्या, मामी, आजीबाई, पोट्टे सोट्टे. पण हा प्रभाकर लय हुशार आहे. याची 10वी होते, 12वी होते, सीईटी होते. सीईटीत चांगले मार्क सुद्धा मिळतात. पण त्याच्या गावात त्याचं शिक्षण अटकतं, म्हणून तो इकडे जिंकवायला मध्ये ऍडमिशन घेतो. आणि 4 वर्षांनी उत्कृष्ट अशी प्लेसमेंट मिळवून पास होतो. पास झाल्यानंतर नोकरीनंतर छोकरीच्या शोधात प्रभाकर आणि त्याचे घरचे निघाले. तेवढ्यात त्याला एका सुंदर मुलीचं स्थळ आले. मुलगी पुण्यातली आहे. तर या सुंदर अशा मुलीसोबत भविष्य रंगवण्याचं स्वप्न उराशी घेऊन आज आपला प्रभाकर आणि त्याचे घरचे आलेले मुलीला बघायला. बघूया पुढे काय होतं ते. राम राम मंडळी, हे आमचा चिरंजीव प्रभाकर. या आमच्या मंडळीत मंदाबाई, त्या आमच्या बहिणाबाई आणि ओ मामा काय करायले इकडे. हो, आमच्या आईला बी यायची लई इच्छा होती, पण कसं आहे ना, या वयात प्रवास वगैरे जमत नाही. आमच्या आईचं कसं झालंय, गाडी चालती कमी पण आवाज लय करते. काय मग प्रभाकरराव, शिक्षण काय झालं तुमचं? माझं मेकॅनिकल झालंय आणि मी ही 10वी नापास, हिला परीक्षा शब्द लिहून येते की विचारा बरं. शिक्षण काय तुझं? काय नाही म्हटलं, स्वयंपाक येतो का? हो येतो ना. हा हे अगं तुला तरी येतो का? आली मोठी सुगरण पोरीच्या केलेल्या काय? हे काय चाललंय इथे? अहो बाबा, आपल्या मानसीला बघायला मुलाकडचे आलेच ना. अरे तुम्ही म्हणजे अगदी ह्याची ही ह्याच्यात घातली. आणि घरात
असतो अगदी मातीत घातली. एवढ्या मोठ्या याला मला बोलवलं नाही म्हणजे काय? अहो बाबा पण अरे मकरंदा, तुझं एवढं मोठं हे झालं तरी तुला हे नावाची गोष्ट नाही. अहो बाबा काय मोठं झालं? अरे मकरंदा, तुझं एवढं मोठं वय झालं तरी तुला मॅनर्स नावाची गोष्ट नाही. नाडी? कोणाची नाडी? पाहुणा, आम्हाला तर तुमची पोरगी पसंत आहे बुवा. हो हो, बोला ना. दोघांना जे काय बोलायचं ते बोलून घे की. आवडेल मला. पाहुणा, तुमचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला कळव, म्हणजे पुढच्या बोलाचालीचं बघायला. हो चालेल चालेल. हे चालू नाही. एक्या पक्क्या नाड्या आलो. तुला कळली बातमी? नाही. तुला मला कळली. मी नाही का छताच्या बांधा गेलतो. मला मामा भेटले. मामा म्हणजे दादाचं थल्लो. त्याला दादाचं थल्लो. मी अख्ख्या पम्या नाऱ्या सगळे मी पण येणार. पुढे. आम्ही तुला नाही नेणार, कारण तू शेंबडा आहे. काय चाललंय तिकडे? बाई घ्या बसायला. अरे ते बोललं काय पडलंय? अरे पुसला आवाज काय की. मामी, आत्या, आई, आप्पा. काय झालं बाबा? अहो, त्या मुलीकडच्यांचा फोन आला होता. त्यांनी असं म्हटलंय की दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी ते येऊ लागले आहेत. दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी ते येऊ लागले आहेत. दादाच्या लग्नाच्या बोलाचालीसाठी ते येऊ लागले आहेत. येऊ लागले. हो, कधी? आवाजचीच तारीख दिली आहे. आजची तारीख दिली. दादाचं कानाव घाल सगळं. बरोबर. ए थांब थांब थांब. इकडे गावामध्ये जा. हा. शास्त्री भावांना सांग, काकांना सांग, मामांना सांग, व्यंकटराव छगनराव सगळ्यांना सांग. बरं. त्यांना म्हण, जसे असाल तसे निघून या. हा. ती माणसं आपल्यासारखी रिकाम चोट नाही. समजलं ना? होय, होय. चल, हो पुढं. ए बंदे मंगल, कोण कोण आहे तिकडं? अरे नंदे कांचन, अरे पुरी हो, या की इकडं. हे बघा, आपल्या दादाच्या लग्नाची बोलचालीसाठी ती लोक येणार आहेत. आपल्या आजीच्या कानावर घालून ठेवा सगळं. रांगोळी वगैरे काढ. हा? घर एकदम चकचकीत करून ठेवा. हा? हे शहरातले लोक लय चौकस बुद्धीचे असतात. भास्कट कुठं घुसतात. त्यांचा नियम नाही. लक्षात आलं का? मी आलोच हा. कामाला लागा बरं. मी काय करते? मी ही वस्त्रे झाडते. मी झाली की तुम्ही काय करा? सतराच्या टाका. ह्या
नुसता ह्या खोलीतून त्या खोलीत, त्या खोलीतून ह्या खोलीत, कर 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 नुसतं हिंडायचं. नसं दाखवायचं तसं अख्ख्या कामाचं लागलं. हिच्याच डोक्यावर आहे. ही सांगता कुणाला? मी तर बाई रोज देवाला म्हणत असते, उचल रे बाबा एकदाच. तर कुत्राचा काढून गेलाय काय माहिती. तुम्हाला काय वाटलं घर ते काय मिला आ आता आले की सांगा. अच्छा आ? अगं बाई! या मंडळी राम राम. बरं मंडळी, तुम्हाला काही ती तोंड बिंड खाकाळून घ्यायची असत्या तर त्याची व्यवस्था तिकडे केली. निघा, पाणी दाखव. या म्हणजे जरा चहा ठेवू का पाहुण्यांना? मला जरा त्या माणसाचा संशय येतो. कशामुळे? येतो अरे मग कशामुळे? येतो. हे बघा, तुम्ही काय त्या छागण्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. त्याचं वरचं टिचलंय आणि त्यातनं आज पण काय बी बाहेर येऊ लागले. पण तुम्ही काय काळजी करू या बाबा. आपण नाही का इकडं लग्नाची याद्या तयार करून घेतो. पास्त्याची इतकी, जेवणाची इतकी, दागिन्याची इतकी, तशी याद्या तयार करून घेऊ आणि त्यावर तिकडच्या सह्या घेऊ आणि आपल्याकडचे ना आप्पा झाले ते. म्हणजे घे बसून घे बसा, बसा. मामा दाजी तुम्ही बसून घ्या. हे नंदे अर्ध्या म्हातारीला घेऊन ये परत. हे निर्या तू पण बसून घे. काही गडबड काय करू नको. नाही नाही बर मंडळी, हे मकरंदराव पोरीचे बाप आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे लग्नाच्या बोलाचालीचा कार्यक्रम घेऊ म्हटलं. आप्पा बसून बोला की. बसून आले आले आले. अगं आजी मुलीचे आजोबा आहे ते. बाबा हो बाबा. काय बाबा कसं काय? अरे माझा हे अगदी याच्यात पावत नाही रे आज. आय मीन आनंद अगदी गगनात पावत नाही रे. माझ्या नातीच्या लग्नाची तयारी म्हणजे अगदी सुरू कर. हे बघ, पाहुण्यांना काही जे काय म्हणते आम्हाला सांगायचं आणि आम्ही काय म्हणतोय ते त्यांना सांगायचं. समजलं? हा, बर कसं आहे मंडळी, सगळं कसं थोरा मोठ्याच्या समोर झालं म्हणजे उगीच याला फाटे नाही फुटायचे. आणि काय फाटे फुटू देईल वय उगाच कशाला एक एक बाटत नव हात. तर मंडळी, आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे तुम्ही आम्हाला पोर द्यायची आणि पोरीच्या कापडाचा आणि दागिन्याचा जो काही खर्च होईल तो तुम्ही करायचा. तुला सांगते आप्पा, माझ्या लग्नाच्या वेळी तुझ्या बापाला माझ्या माहेरकडच्यांनी खाट दिली होती बघ. अगं आई जरा शांत बस. अर्धी हाडकं गेली मासण्यात म्हाताऱ्याची घे लागणार. तू कपडा मुडद्या, म्या काही बोलायचं म्हणलं का तुझं आपलं असतंच बघ मध्ये माझी. तुझं खायचं बन आणि हवायची तडफड करेल ना. मंडळी तुम्ही काय तिच्याकडे लक्ष देऊ नका. कसं आहे मामा, लग्न आलं म्हणजे पाहुणे रावळे आले, त्यांचा मानपान आला तर आप्पाच्या म्हणण्याप्रमाणे दोन्हीकडच्या पाहुण्याचा बस्ता, मानपान आणि नवऱ्या मुलाला बूट तुम्हाला करावे लागतील. काय आणि मंडळी, जेवणाची सोय आणि मांडव याची तुम्ही काय काळजी करू नका. त्याची व्यवस्था आम्ही बघून घेऊ. हा कसं आहे मकरंदराव, नाही म्हटलं लहान जावई आता तुमचा तो. तुमच्या इच्छेप्रमाणे अंगठी चैन काय करतालच ना. काय ग नंदे? आमच्याही घरचं शेवटचं
बरं आप्पा तुम्ही आपलं सून देऊ आम्ही जरा येतो हा बरं होय होय बोला काय म्हणता का मोजराव काय नाही तेच म्हणलं जरा खर्चाच करतो तर काय जरा जास्तच वाटते हो कसं आहे तुम्ही मामा जाऊया तुमच्या शब्दाला मान आहे आणि झालंच आपल्या बजेट मध्ये तर तुम्हाला पण एक शेरवानी करू की मस्त पैकी शेरवानी अहो जरा हळू हळू अमोलराव यांच्यात तुम्हीच मला हुशार दिसताय बरं असो बघू आपण शेरवानीचं तेवढं लक्षात राहू दे बरं का हो मग बरं मी काय म्हणतो आप्पा म्हणजे बघा म्हणजे पटलं तर सोडून द्या आपला मानपान बसता याचं कसं करू आपण याचा खर्च अर्धा अर्धा करून घेऊ आता म्हणजे कसं समोरच्या मंडळींचा खर्च बी कमी होईल आणि आपल्याकडल्या लोकांना बी जसं लागेल तसं घेऊ की माझं बी हेच म्हणणं होतं बरं का मामा असं म्हणता होय बर तुम्ही दोघं म्हणता तसं करू नाही तर तुमची बहीण बी आमच्यावर रुसायची आणि आमची बहीण बी आमच्यावर रुसायची काय मंडळी आता शेरवानी पक्की काय काही नाही हो लग्नात दिव्यानच होणार आहे एकदम हा बर 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 ठरलं मग मंडळी मानपान आणि बसता याचा खर्च अर्धा अर्धा करायचा पोरीची कापडं दागिनं त्याचं काय ते तुम्ही बघा पोराची दागिनं पोराची अंगठी चेन त्याचं काय ते करू आणि जेवण मांडव याचं आम्ही बघून घेऊ म्हटलं आणि हुंडा बिंडा या प्रकारनं आपला स्पष्ट विरोध आहे आधीच सांगून ठेवतो तुमची ही एवढी सुंदर असेल असं वाटलं ना तुम्हाला काय विचारसरणी एवढी सुंदर असेल असं वाटलं ना तुम्हाला व्हेरी गुड काय ग याची आरती लाकडं मस्तनाट गेले तर याची हाऊस काय फिटली नाही बघ बरोबर मंडळी फोडायची का सुपारी हो म्हणजे मंगल जर सुपारी फोडायचं सामान घेऊ ना बरं पटकन मामा या या मामा फोडू सुपारी बसा आपा आपा करायची का सुरुवात मामा ही सुपारी नवरीची मामा तुमच्याकडनं फुटली तर लग्नानंतर मुलीचं वर्चस्व राहील मामा तुमच्याकडनं फुटली तर मुलाचं वर्चस्व राहील चल फोडा मामा या काय डोक्यात निघलं बाई घ्या मिठाई घ्या कोणकोण करा मंडळी लग्नाला यायचं घ्या, प्या. अहो बाबा तुम्ही ना एक काम करा या इकडनं सरळ जा आणि त्या ठिकाणाच्या पलीकडे करा अहो मग काय आपा जी सोय आपल्याकडे होती ती सांगितली अरे नॉनसेन्स त्या भिंतीच्या पलीकडे ती बाई बसली होती रे छगनराव नक्की पार्वताबाईचा असेल अहो तिचा टेमच आहे हो मला विचार ना तुम्ही सगळ्यांचे रोजचे टेम सावरी बर का हे निराला आतली अवस्था राखीव या या बाबा या लग्नाची तारीख काय तारीख काढायची राहिली
चला बाबा पावड्या करून घेतलं पटपट सगळ्यांनी चला तर बांगड्या बर बर घेते ऐका ग ऐका हा खोक्यात खोका लाकडी खोका खोक्यात खोका लाकडी खोका आमची ननंदबाई म्हणजे मांजर आणि तिचा नवरा खोका दिवाळीच्या सणाला आमच्या छगनरावांना लावते उठणं दिवाळीच्या सणाला आमच्या छगनरावांना लावते उठणं वहिनी तुमच्या नवऱ्यात चलू का झाडामागं काय चाललंय? काढा रे. काय नाव? मगर तिचं कसं झालंय रंग झालाय फिक्का खुनी घी ना मुका पाहुणे इथं काय करता बायकांच्यात सरा तुम्हाला धावतो करा धिंगाणा व्यंकटराव चेक चेक माईक चेक बाई आता नमनातरात घालवतं का करा की सवाल जवाब सुरू तर ऐका वाला गजी
असे आधार तुझं खरा नवरा जती म्हणती ज्याला जो बाईचा दागिना खरा माझी गाडी तू ग माझी भरणी तू ग सवाल लग्न गाठ ही तुमची प्रेमानं बाजार भरतो पैशानं पैशा काही लगीन ठरणार झाला पोरीचा अपमान
एकाच पावात अहो तुम्ही मला बोलवलंत ना. मला काय याडबीड लागलं का काय? उलट तुम्हीच मला बोलवलंय. ह्या पत्रात तर तसंच लिहिलंय. अहो या पत्र ते तसंच लिहिलंय. कोण आहे हा बदमाश? म्हणजे ज्याने कोणी हे पत्र लिहिलंय त्याने तुम्हाला आणि मला इथे बोलवून घेतलंय. म्हणजे अहो मजा घेतोय आपली कोणतर. येऊ दे त्याला. आपण त्याचं हे करू, दोघं मिळून हे करू. त्याचा हा करू, त्याची ही करू, त्याचं स्वागत करू, त्याला धन्यवाद देऊ. उलट त्याच्यामुळेच आपली अशी एकांतात गाठ पडली ना. संकोचाचा बांध फुटला. त्रास होण्याला नुसता. नाही माझ्यामुळे तुला काही त्रास होणार नाही बघ. तू म्हणालीस ना तर मी एखाद्या कोपऱ्यात टिपासारखं बसून राहील आणि तू सेवेला हाक मारशील तेव्हा धावत येईल. हे घे. काय मामा कुठे काय? हा